नमस्ते मंडळी, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आज पाहतायत ही पापलेट मच्छी. तर आज आम्ही पापलेट ही मच्छी आणलेली होती. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता इथे आम्ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघत राहायचा आहे. ठीक आहे, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत पापलेट करी. तर सर्वात आधी पापलेट मच्छीला आम्ही मॅरिनेट करत ठेवणार आहोत. त्यासाठी इथे मी हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून हे 15 मिनिटे मासे हे आम्ही मॅरिनेट करत ठेवले होते, म्हणजेच मुरत ठेवलेले होते. चला तर मग पापलेट माशाची झणझणीत अशी आमटी करण्यासाठी इथे आपण मसाल्याचं प्रिपरेशन करून घेणार आहोत. त्यासाठी इथे लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. इथे घेतलेला आहे कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग इथे आम्ही ओलं खोबरं हे घेतलेलं आहे. ओलं खोबऱ्याला तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. चला तर मग हा मसाला आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत. इथे घेतलेला आम्ही ओलं खोबरं, लसूण, अद्रक, कांदा, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. ठीक आहे, याच्यामध्येच आपल्याला जिरे पावडर आणि धने पावडर 1-1 चमचा हे टाकायचं आहे आणि त्याच्यासोबतच वाटून घ्यायचं आहे. थोडं पाणी टाकायचं आहे तुम्हाला आणि थोडं पाणी टाकून तुम्हाला याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. चला तर मग हा हिरवा मसाला आपला वाटून झालेला आहे. कढईमध्ये तेल हे गरम करत ठेवलेलं आहे आणि हा कच्चा मसाला आपल्याला गरम तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. ठीक आहे, चांगल्या प्रकारे तुम्ही गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. चला तर मग याच्यामध्ये आम्ही टाकलेला आहे घरगुती लाल मिर्च पावडर. त्याच्यानंतर आमचा काळा मसाला आहे घरगुती. या मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या. ठीक आहे, चला तर मग आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे आणि मसाला परत आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही याच्यामध्ये टाकलेला आहे गरम मसाला पावडर. ठीक आहे, चला तर मग याला सुद्धा चांगल्या प्रकारे परतून घ्या आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जाणार आहे मेन इन्ग्रेडियंट्स, म्हणजे इथे मॅरिनेट केलेली ही पापलेट मच्छी. चला तर मग मॅरिनेट केलेली ही पापलेट मच्छी आपण या मसाल्यामध्ये टाकून याला सुद्धा आपण 5 मिनिटे चांगले परतून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी मी हे टाकत आहे, कारण आता आपल्याला या माशांना शिजवून घ्यायचं आहे. आपल्या पापलेटच्या आमटीला अशी तरी येण्यासाठी इथे 2 मिनिटे आपल्याला अशा प्रकारे ताट झाकून ठेवायचं आहे आणि मंद आचेवर तुम्हाला ही पापलेटची आमटी शिजवून घ्यायची आहे. चला तर मग इथे बाजूला मम्मी इथे ज्वारीची भाकरी देखील करत आहे आणि गरमागरम तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत ही माशाची आमटी नक्कीच सर्व करा. चला तर मग एकीकडे पापलेटची अशी झणझणीत आमटी खाण्यासाठी इथे गरमागरम भाकरी देखील तयार झालेली आहे. वाव, तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशी तरी आलेली होती आणि अशा सुंदर असा कलर आलेला आहे ना, तुम्ही पाहू शकता. आणि आपला पापलेट जो मासा आहे तो सुद्धा शिजून इथे तयार झालेला आहे. दुसरीकडे तुम्ही पाहू शकता ज्वारीच्या भाकरीला सुंदर असा पापड आलेला आहे. मम्मी इथे भाकर सुद्धा शेकत आहे. चला तर मग ही पापलेटची रेसिपी तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट करून नक्की सांगा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव्ह यू, बाय, टेक केअर.